नमस्कार मित्रांनो, मी रोहित खंदारे. आज आपण जाणून घेऊया 21 जून 2025चा महाराष्ट्रातील सकाळी 10:30 वाजताचा पावसाचा अपडेट. सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भात कुठेही पाऊस जोराचा चालू नाही आहे. काटोल एरियामध्ये हलका पाऊस आहे चालू. अमरावती, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया हे जे विदर्भातील जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये सध्या कुठेही पावसाची शक्यता नाही आहे. आणि जो काही पाऊस पडत आहे तो एकदम हलक्या स्वरूपाचा आहे, ज्याचा शेतीसाठी उपयोग नाही आहे. त्यानंतर आपण जाऊया मराठवाड्यामध्ये. मराठवाड्यामध्ये हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, औरंगाबाद या एरियामध्ये पण पाऊस सध्या कुठेही चालू नाही आहे. आणि पावसाची शक्यता पण जोरदार होईल अशी आशा कुठल्याही शेतकऱ्यांनी बाळगू नये. सध्या जो पाऊस पडत आहे महाराष्ट्रामध्ये तो फक्त मराठवाडा आणि विदर्भामध्ये हलक्या स्वरूपाचा पडत आहे. आणि इथून पुढे 27-28 तारखेपर्यंत कुठलेही आपलं महाराष्ट्रातील हवामान अंदाज ज्या वर्तवणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी पण सांगितलं आहे की 27-28 तारखेपर्यंत विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढणार नाही आहे. आपण आत्ता फक्त महाराष्ट्रातील करंट स्टेटस पाहत आहे. आणि आज दिवसभरात हे मराठवाडा, विदर्भामध्ये कुठेही जोरदार पावसाची शक्यता नाही आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोकण किनारपट्टीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस चालू आहे. मलकापूर भाग, इकडं कोल्हापुरात आजरा भागामध्ये, आजरा पट्ट्यामध्ये पाऊस पडेल. इकडे रायगड आणि पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस चालू आहे. खोपोली, लोणावळा, वडगाव, चाकण वगैरे परिसर हे 2-3 जिल्हे सोडले तर महाराष्ट्रात कुठेही सध्या पाऊस चालू नाही आहे. तर हे होतं आजचं हवामान अंदाज. सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी सध्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु सध्या कुठलेही कमी हवामान दाबाचा पट्टा तयार नाही, कुठलीही एखादी प्रणाली बंगालच्या उपसागरामध्ये तयार नाही आहे. त्यामुळे सध्या तरी आपल्याला पावसाची वाटच पाहावी लागेल असा अंदाज आहे. भारतीय हवामानशास्त्रानुसार पण अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. देव करो लवकरात लवकर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मुसळधार पाऊस पडेल अशी आशा करू आपण आणि हवामान चेंज होईल. तरी शेतकरी बांधवांनी सध्या कुठेही लावगणीची पेरणीची गडबड करू नये. धन्यवाद.